चरणावरी ठेमोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूपा शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था। जरा दोनों हाथ उठा करके बोलिए माखन चोर भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय श्यामा श्याम की जय लाडली लाल की जय युगल छवि की जय दाऊ दयाल की जय जमुना महारानी की जय गोपो के ग्वाल की जय नंदा के लाल की जय वृंदावन धाम की जय शुकताल तीर्थ की जय नैमी शरण्य तीर्थ की जय राघवेंद्र सरकार की जय अयोध्या धाम की जय सरयू मात की जय गंगा मात की जय प्रयागराज तीर्थ की जय महाकुंभ क्षेत्र की जय सनातन हिंदू धर्म के सभी अखाड़ों की जय परम पूज्य गुरुदेव मुरारी बापू की जय सदगुरुदेव भगवान की जय परम पूज्य साखरे महाराज की जय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती भगवान की जय गान गापुर धाम की जय गुरु चैत्र भगवान की जय परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्त वंशा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तड़िद्विग विनिंदग पीतांबर धारी ललित ललाम लॉमली परिप्लावित कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयंपूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता बाधित सत्ता अखंडित सत्ता विरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिपुण चक्र चालक सीता हृदय विहंगम रुक्मिणी हृदय विहंगम विश्वी अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रजनी तिमर छेदक भगवान श्री बाके बिहारी आशुतोष राधा माधव राधा वल्लभ की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से उन्हीं की दिव्य कथा उन्हीं की दिव्य कथा जो मेरे पूज्य गुरुदेव गाया करते हैं ना हरिदासीय वैष्णव संप्रदायाचार्य विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण जी महाराज उन्होंने उनको आपने सुना होगा संस्कार टीवी पर बहुत सारी दिव्य भाव उन्होंने संसार को दिए हैं मुरली बजा के मोहना ये उन्होंने ही लिखा और इसी का दर्शन क्यों कर लिया किनारा मुरली बजा के मोहना क्यों कर लिया किनारा क्यों कर लिया किनारा है मेरे मोहन गोविंद ठाकुर अपनों से हाय कैसा व्यवहार है तुम्हारा मधुबन तुम्ही बताओ छलिया कहाँ गया है मेरा छलिया कहाँ गया है कैसे झुलस गया है कोमल बदन तुम्हारा मुरली बजा के मोहना क्यों कर लिया किनारा अपनों से हाय कैसा व्यवहार है तुम्हारा। एक 15 मिनिटाचं आपलं प्रवचन आहे कमिटीने मला इथे आमंत्रित केलेलं आहे
अखंड हरिनाम सप्ताह भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण। भगवान हिरण्य म्हणजे महादेव इथे जगातलं सगळ्यात पहिले संस्कृत गीत ज्याच्यावरती महादेव नाचायला लागला न न न न न न न न न हो सत सृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः हे आद्य गुरु शंकर पिता हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः सत सृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः हो सत सृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः गंभीर नाद मृदंग धबके उरे ब्रह्मांड हो नितहात नाद प्रचंड हो नितहात नाद प्रचंड नटराज राज नमो नमः सत सृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः। मला सचिन भाऊ तांबेंचा फोन आला। व्यक्तिगत मी एखाद्याचं नाव घेतलं गावगाडा आहे दुसऱ्याला राग येऊ शकतो पण बाकीच्यांची नावं मला माहिती नाही। त्यांचा मला फोन आला त्यांनी मला सांगितलं महाराज 25वा रौप्य महोत्सव चालू आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातले आंतरराष्ट्रीय कथावाचक आहे। पहिले मी माझा परिचय देतो। सध्याही जर का तुम्ही शरणम टीव्ही चॅनल लावलं महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतात सांगतोय शरणम टीव्ही चॅनल लावा ज्यांच्याकडे टाटा स्काय आहे चॅनलचा नंबर 1064 पूर्ण हिंदीमध्ये कथा चालू आहे ती सगळ्या भारतात दिसते। 2 वर्षापूर्वी संतवाणी टीव्ही चॅनलला हिंदीत कथा काल्याचं कीर्तन झालं सगळ्या जगामध्ये दिसली। ब्रह्मलीन गुरुवर एक किसन महाराज साखरे ते माझे सांप्रदायिक गुरु ज्यांचं 21 जानेवारीला आता ते ब्रह्मलीन झाले। त्यांच्याकडे मी थोडासा वेदांत व्याकरणाचा वारकरी कीर्तनाचा अभ्यास केला आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्रात आम्ही कथा कीर्तन ऑल टाइप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा लाईक भागवत कथा रामकथा गुकथा शिवमहापुराण कथा विष्णू पुराण गरुड पुराण कथा वारकरी कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे श्लोक मी याच्याकरता घेतो कारण की कीर्तनामध्ये आम्ही भगवा पटका आणि भगवी शालच कमरेला गुंढळतो तर एखाद्याचा गैरसमज होऊ शकेल संन्यासी तर नाही आहात तुम्ही नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वारा आमच्या अंगात घुसलेला आहे त्याच्यामुळे ते जिथे आहे भगवा तिथेच जागवा नाही तर मग नागवा। आता भगव्याची खूप गरज आहे सध्या आहे की नाही आणि येणाऱ्या 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी म्हणजे येणाऱ्या 14 तारखेला येणाऱ्या 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 वेळ रात्री 7 ते 10 पिसादेवी माझं महाराष्ट्रामध्ये राहतं ठिकाण तिथे छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र कथा करतोय आम्ही सजीव देखासे आहेत महानाट्य टाईप कथा आहे त्यामध्ये तुम्ही सादर आमंत्रित आहात आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला ती कथा पाहायला भेटेल आणि ती कथा मेन म्हणजे आम्ही निशुल्क करतोय अदरवाईज आमची कथा घेणं आता मी वास्तविक पाहता गावातला भातसा आहे विकास देवाचा मी भातसा आहे बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल पण आज मला सचिन भाऊंचा फोन आला आय एम एक्सट्रीमली हंबल्ड बी हिअर टुडे मेरा हृदय गदगद हो गया प्यारे त्यांनी मला बोलवलं ते म्हणले महाराज सगळ्या जावांना आम्ही आमंत्रण दिलंय त्यांना म्हणलं मला आमंत्रण काही भेटलं नाही थोडंसं उशिरा भेटलं हरकत नाही पण मामानी आज्ञा दिली म्हणजे जुन्या काळामध्ये ते गाणं असायचं एक पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया म्हणलं हा विशिष्ट आनंद विशिष्ट पर्वणी आपल्याला आहे कारण की तीर्थराज प्रयागामध्ये 6 वर्षाला एकदा जो अर्धकुंभ होत असतो आणि 12 वर्षाला हा पूर्ण कुंभ होत असतो आणि 12 वर्षाला येणारा एक कुंभमेळा 12 वर्षाला येणारा एक कुंभमेळा असे 11 कुंभमेळे झाले की 12वा हा महाकुंभ असतो जो याची देहा याची डोळा आपल्याला पाहायला सापडत आहे। ज्या लोकांना तिथे जाता येत नाही समस्या आहे 50-50 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे काहीच्या गाड्या हरवल्या काही लोक हरवले काही चेंगरले जे असेल ते असेल कारण की गर्दी आहे कारण की जो माणूस बेसावध आहे म्हटले बेसावध जो बिलकुल सावध नाही म्हटले तो घरी सुद्धा घरच्या पायरीवर सुद्धा पाय घसरून पडून डोकं फुटू शकतं त्याचं म्हणून सावध जो माणूस आहे त्यांनीच तिथं गेलं पाहिजे। सावध झालो हरीच्या आलो जागरण तुकोबाराय म्हणाले जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे
पळोनिया गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. पान नंबर 1, अभंग नंबर 3, तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे, उत्तीर्णता गाठायची आहे, किंवा जो जीता वही सिकंदर ऐसा कहा, जिसको सिकंदर बनना है, जिसको तकदीर लिखनी है अपने भैया, उसको बड़ा ही सावधान चलना चाहिए. सबसे पहले 4 चीजें ब्रह्मचर्य का पालन करो. 1, कम सो 2, कम खाओ 3 और कम बोलो 4. ब्रह्मचर्याचं पालन आवश्यक आहे. 1. दुसरी गोष्ट म्हणजे कमी झोपणं गरजेचं आहे. ज्या माणसाला जीवनामध्ये काहीतरी अतिविशिष्ट कार्य करायचं त्याला एका 3 घंट्याला 1 प्रहर असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. 3 घंट्याचा 1 प्रहर होतो. आणि ॲस्ट्रॉलॉजिकली आणि न्यूमरॉलॉजिकली ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने जर का आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल, दिवसाचे जे 12 घंटे आहे ना, त्याच्यामध्ये 2 चरण आहे. 6 तासाचा 1 चरण. माझा आवाज येतोय सर्वांना? 6 तासाचा 1 चरण. आणि रात्रीचे जे 12 तास आहे, 6 1 6 6 2 12 म्हणजे 6 24. दिवसाच्या आणि रात्रीच्या 24 घंट्यामध्ये 4 चरण आहे. 4 चरणाचे ते 24 घंटे होतात. आणि दिवसाच्या 12 तासामध्ये 4 प्रहर आहेत. 3 चोक 12 आणि 3 चोक 12. मग माणसाने काय केलं पाहिजे? 2 प्रहरच फक्त झोपलं पाहिजे. ज्याला जीवनामध्ये खूप मोठं कार्य करायचं आहे. जसं मला सांगताना आनंद वाटेल, मी तुमचा बादशाह आहे, मामानं माझं कौतुक नाही करायचं कोणी मी साहेब. ही देवाची कृपा आहे. ही गुरुवर किसन महाराज साखरेंची कृपा आहे. वेदांत कौस्तुभ गुरुवर किसन महाराज साखरे. सगळ्यात चाली सुद्धा त्यांनी अतिशय निष्ठेनं अशा म्हटलेल्या आहेत. सांप्रदायिक चाली ज्या पाहायला सापडत नाही. धनी न पुरे गाता रूप दृष्टी न्याहाळिता, रूप दृष्टी न्याहाळिता, रूप दृष्टी. ऐकायला भेटत नाही, लोप होत चाललंय. आता रिमिक्स घुसलाय ना चालीमध्ये. हे सांप्रदायिक चाली कुठे ऐकायला भेटाय? हे ऐकायला नको नको मना गुंतू माया जाणी. 1597 अभंगाचा नंबर, तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी अभंग गाथा. आणि गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर आहे 1597. काय अभंग, काय चाली आहे सांप्रदायिक. अरे नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळा आला जवळी ग्रासावया, ग्रासावया आ. अरे नको नको मना गुंतू माया जाळी. अरे नको नको मना गुंतू माया जाळी. काळाची हे उडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप माय बाप. अरे नको नको मना गुंतू माया जाळी. अरे नको नको मना गुंतू माया जाळी. काय अभंग. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. पान नंबर 1, अध्याय नंबर 1, श्लोक नंबर 11, श्रीमद भागवत महात्म्य. शुकम वाच. आता सध्या महादेवाची भक्ती फॉर्म मध्ये आहे ना. हा, कोण कोण जात आहे महादेवाच्या मंदिरात? हात वरती करा. सध्या फॉर्म मध्ये आहे महादेवाची भक्ती. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह बिनती है पल छिन छिन की रह ध्यान तुम्हारी चरणों में.
चाहे बैरी सब संसार बने, चाहे मौत गले का हार बने, चाहे जीवन मुझ पर भार बने, रहे ध्यान तुम्हारी चरणों में, रहे ध्यान तुम्हारी चरणों में। चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, हे मेरे भोलेनाथ, चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, चाहे छोड़ के देश निकलना हो, रहे ध्यान तुम्हारी चरणों में। मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह विनती है पल छिन छिन की, रहे ध्यान तुम्हारी चरणों में। तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ। आजच्या 20 मिनिटांमध्ये 5 मिनिटं मी तुम्हाला भागवत कथा सांगणार आहे, 5 मिनिटं रामायण सांगणार आहे, 5 मिनिटं शिवमहापुराण सांगणार आहे आणि 5 मिनिटं देवी भागवत सांगणार आहे, 5 मिनिटं वारकरी झाला आता आपलं कीर्तनही संपलं संपलं। जेवढे प्रमाण मला द्यायचे होते, काही ज्ञानेश्वरीचे ओव्या पाहिजेत का तुम्हाला थोड्या बहुत, ते लागत असलं तर तेही मी तुम्हाला देऊ शकतो। जे धर्मजात आघवे युगे युगे म्या रक्षावे, ऐसा ओगोहा स्वभावे आद्यू असे ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 4 ओबी नंबर 49। धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणा फिरे, नाही बीड भार तुका म्हणे साना तोर। 2076 अभंगाचा नंबर, तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवळी कीर्तभंग गाथा। धर्मतोन कळे काय झाकलेले डोळे, जीव भ्रमले कामे कसे कळू येती पर मी विषयांचं माझं काही धरून दिलाच, तुका म्हणे लांसी माया नाच विते कैसी। 2156 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवळी कीर्तभंग गाथा। अनेक प्रमाणाने मला ते सिद्ध करता येईल इथे, बट वी हॅव नो मोर एक्स्ट्रा टाइम फॉर हिअर। इथे जास्ती वेळ नाहीये म्हणून मी थोडीशी क्षमा मागतो तुम्हाला, कारण मलाही पुढे कीर्तना करता जायचं आहे। आज मामाने आम्हाला आज्ञा केली, आमचे विकास मामा असतील, राजू मामा असतील, सचिन भाऊ असतील आणि तुमची सगळी कमिटी असेल। वास्तविक पाहता खरा आनंद मला असा आहे की हे माझ्या पत्नीचं पण माहेर आहे, माझ्या आईचंही माहेर आहे। डबल अगोदर माझ्या आईचंही माहेर आहे आणि नंतर पत्नीचंही माहेर आहे, नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता, आहे की नाही। माणूस किती मोठा झाला तर मामाच्या गावासाठी, मामासाठी तो बादशाह असतो, गावासाठी काय असतो म्हटले, घरच्यांसाठी बेटा कितना भी बड़ा हो जाए बोले वो कौन होता है, वो बालक ही होता। महादेवाची भक्ती करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिव महापुराणामध्ये असं वर्णन आहे, महादेवाला जे आपण पाणी घालतोय सकाळी, महादेवाला पाणी टाकताना, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, महादेवाला पाणी टाकताना एक मंत्र सांगितलाय शिव महापुराणामध्ये, जो आपण आस्था चॅनलवर ऐकला नाही, आणि जर का विपरीत केलं म्हणजे उदाहरणार्थ इंग्रजीच्या पेपरला गणित लिहिले तर ऑब्विसली नापास होणार आहे आपण, बरोबर आहे ना। म्हणून महादेवाची भक्ती करताना महादेवावर जे पाणी टाकतो आपण, महिम्न पारम ते परम विदुषो यद्य सद्रशे स्तुतिर ब्रह्मदीनामपि तव सन्नासस्त्वयि अथावाच सर्वस्वमदी वगैरे वगैरे जे ब्राह्मण लोक देवता मंत्र म्हणतात, तर महादेवाला तुम्ही जो 1 लोटा जल चढवताना तेव्हा ओम सांब शिवाय नमः या मंत्रानं पाणी टाकायचं। आणि पुढची गोष्ट आहे का, महादेवाच्या मंदिरात जर का तुम्ही गेलात ना माझ्या माता माऊल्यांनो, तर उदाहरणार्थ पिंडवर ही अशी एखाद्याने पूजा ठेवलेली आहे, उदाहरणार्थ बेल ठेवलेला आहे, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजन्मम पापसंहारम एक अखंड बिल्वपत्रेणम पूजिते नंदिकेश्वरे शुद्धंतिम सर्व पापेभ्यम एक बिल्वम शिवार्पणम। बिल्वाष्टक आहे, महादेवाला बेल वाहताना हा मंत्र म्हणायला सांगितलाय। उलट पुन्हा महादेवाला बेल वाहताना बेलाचा सोपडा भाग खाली जाईल, खरवड भाग वरती येईल आणि बेलाचा देठ महादेवाकडे जाईल, आपल्याकडे नाही। उलट तुळस वाहताना तुळशीचा खरवड भाग खाली जाईल, सोपडा भाग वरती येईल आणि तुळशीचा देठ आपल्याकडे येईल, टोक देवाकडे जाईल। बेलाचं पूर्ण उलट आहे, पूर्ण उलट। बेलाचा सोपडा भाग पिंडीला लागेल, खरबड भाग वरती येईल आणि देठ महादेवाकडे जाईल। एकही पत्ता डंठल, एकही डंठल पत्ता 3, म्हणजे ज्याला एकच देठ आहे आणि पानं 3 आहेत। मला सांगायला वेळ नाही, इथून गेल्यानंतर माझे कार्ड वगैरे जे आहेत यूट्यूबवर तुम्हाला एक म्हणजे गुलाब जामुन खाना है तो मेरे इंस्टाग्राम पर चले जाओ, और पूरी राइस प्लेट खाना चाहते हो तो यूट्यूब पर चले जाओ। मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेतल्या कथा आणि कीर्तन त्याच्यावरती अवेलेबल आहे।
बेल वाहताना त्रिदलम त्रिगुणाकारम म्हणायचं आहे, नाही वाहता आलं तर काहीतरी म्हणायचं आहे. कारण की तुम्ही जर का मुकाट्यानं महादेवाची पूजा केली तर गरुड पुराणामध्ये लिहिलंय, मोठ्या गरुड पुराणामध्ये, घरी मरण पावल्यावर जे गरुड पुराण वाचतायत त्याची चर्चा मी इथे करत नाही आहे. 17 पुराण जे आहेत ना, 18 पुराणामध्ये भागवत हे 18वं महापुराण आहे, ज्याचे 18,000 श्लोक आहेत. गरुड पुराण हे 17 नंबरचं पुराण आहे, ज्याचे 19,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक आहेत. त्यानंतर शिवपुराणाचे 24,000 श्लोक आहे. पद्मपुराणाचे 55,000 श्लोक आहे. गरुड पुराणामध्ये लिहिलं, शांत बसून मुकाट्यानं जी पूजा केल्या जाते ती सुतकात केल्या जाते. म्हणजे घरामध्ये एखाद्याच्या कोणीतरी वारलं ना, तेव्हा बिलकुल बोलायचं नाही. तोंडाचे हे अशी हाताची घडी आणि तोंडावर बोट, तेव्हा फक्त काय चालतं, नाम घेऊ शकता. म्हटले नाम जप यज्ञ तो परम, बाधून सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नामे परब्रह्म वेदार्थ. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 10 ओबी नंबर 233, ओबी नंबर 233 अध्याय नंबर 10 ज्ञानेश्वरी. नाम गोड पुरे गोड सकाळी रसना येरा रसा बिटे घेता घोट अधिक 1788 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजी कैलासवासी बाबूराव देवडी कृत अभंग गाथा. मनोनी शरण जावे सर्व भावे तेवासी तो हा उतरेल पार भाऊ दोस्तर नेदेचा आहे करणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षाले तरी केले प्रगट. 2960 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची गाथा. आणखीन तुझं बिन कोणा शरण जाऊ नारायण ऐसा देखी मी तुझ्या कोणी ती कोणी पाहिली पुन्हा धांडोईले दर्शने तुका म्हणे ठाई जणून ठेवलो तुझी बाई. 2362 अभंगाचा नंबर. रिकामे तू मना नको राहो क्षणक्षणाही वेळोवेळा पारायण नारायण हेची कवी. 2462 अभंगा नंबर. अनेक प्रमाण सांगता येतील. भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी, श्रोते संगे उद्धरती. 862 अभंगाचा नंबर. जळते संचित ऐसी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे नाम वेळोवेळा मनी ध्याय, नेदी कर्म घडो कोठे अडराने पडो. तुका म्हणे मळ राहू नेदी तापजाळ. 852 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजी कैलासवासी बाबूराव देवडी अभंग गाथा. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. 366 अभंगाचा नंबर. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा करता स्वामी सभे वाद, अधिक आनंद. 304 अभंगाचा नंबर. नाम संकीर्तन साधन पाय सोपे. 2353. चला मी गाथा सांगायला इथे नाही आलो, फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे कीर्तन म्हणजे काय, कीर्तन कशाला म्हणतात. कीर्तन म्हणजे काय, कीर्तन कशाला म्हणतात, किंवा कथा म्हणजे काय. रामायण आहे तर रामायणाचार्याला 100 चौपाया तरी ऍटलिस्ट आल्या पाहिजे. 100 चौपाया. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुन पुन कीर्तन हो सुनी सुनाई, यके प्यास बुझतन बुझाई. राम सिया राम जय जय राम. रामायणातली चौपाई आहे. याचा अर्थ काय होईल मराठीमध्ये. सीता आणि रामाचं चरित्र किती सुंदर. आजी सीता रामचरित अति पावन, पुन पुन कीर्तन हो सुनी सुनाई. किती महाराज लोकांनं ऐकवलं आम्हाला आणि ऐकलं आम्ही, तरी पण आमची तान संपत नाही. मराठीमध्ये असा अर्थ होईल या चौपाईचा. मला सांगायचंय काय, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर एखाद्यानं समजा महादेवाला श्रंगार केलेला आहे, महादेवाची पूजा केली, लक्षात येत आहे का. म्हणजे महादेवाला स्नान घातलेलं आहे, महादेवाला भस्म लावलेलं आहे किंवा साहित्य ठेवलेलं आहे. ते साहित्य जर का तुम्ही डायरेक्ट काढलं तर ज्यांनी पूजा केली आहे पहिले त्यालाही फळ भेटत नाही, आणि तुम्ही ते मोडून टाकलं तुम्हालाही फळ. शिव महापुराणात लिहिलंय बरं का. माझ्याकडे असं चमत्कारिकरित्या पाहू नका, मी प्रमाण सांगतोय. मग काय करायचं, पहिले ज्यांनी तुमच्या आधी महादेवाची ज्यांनी पूजा केली आहे, महादेवाला श्रंगार केला आहे, असा ही महादेवाची पूजा अशी सजवली आहे ज्यांनी, तर काय करायचं आहे, हातामध्ये 2दा पाणी घ्यायचं. ताई हे बघा, 2दा पाणी घ्यायचं पळीने असं उजवा, आणि त्या पूजेवर सोडायचं. श्री शिवार्पणमस्तु 1, श्री शिवार्पणमस्तु 2, आणि ती पूजा बाजूला काढून ठेवायची. एकदा महादेवाची पूजा बाजूला काढून ठेवल्यावर परत वाहिला चालत नाही. धर्मशास्त्र सांगतं देवाला एकदा एक फुल वाहिलं, आता हे काढलं, हे बघा वाहिलं आणि काढलं ना, परत ठेवलं तर पाप आहे, ते निर्माल्य झालं, म्हणजेच उष्ट झालं. मग काय करायचं, उत्तरे निर्माल्य विसृजम अभिषेकम कुर्यात, उत्तर दिशेला टाकायचं. ऐका, 6 गोष्टी अशा आहेत, 6 गोष्टी अशा आहेत गरुड पुराणात लिहिल्या, त्या डबल देवाला चालतात, बाकीच्या गोष्टी चालत नाही. काय, पहिली गोष्ट, ब्राह्मण देवाला डबल चालतो, कारण की ब्राह्मण कधी शिळा होत नाही. ब्राह्मणाचे मंत्र
हरि ओम सहस्र शीर्ष पुरुषा सहस्राज सहस्रपाद भूमिम. जे ब्राह्मण लोक असे मंत्र म्हणतात कधी शिळे होत नाही. ब्राह्मण शिळा होत नाही एक, ब्राह्मणाचे मंत्र शिळे होत नाही दोन, एकादशीची तिथी शिळी होत नाही तीन, गंगा नदीचं पाणी शिळ होत नाही चार, महादेवाला वाहिल्या जाणारा बेल शिळा होत नाही पाच, आणि माझ्या पांडुरंगाला वाहिल्या जाणारी तुळस शिळी होत नाही सहा. तुळशीचं पान पांडुरंगाला आज वाहिलं आणि उद्या कालडण नाही भेटलं तर तेच वाहू शकतो, तसं महादेवाला वाहिलेला बेल परत धुवून वाहू शकतो. नो डाउट. राइट नाउ टू यू नो माय डियर. बिल्कुल जहन में बिठा लेना इस बात को. या सहा गोष्टी ज्या आहेत रिपीट अँड रिपीट. पण दुसरी गोष्ट जर का महादेवाला बरेच जण मी काय पाहिलं बरं का ताई, मंदिरात जातो ना ते हार महादेवाचा काढलेला डबल वाहतात. मी घाबरत नाही आहे, तुम्हाला घाबरत नाही आहे, खरं सांगतोय. फक्त मी 18 घंटे अभ्यास करून करून मी वृंदावनला, आता सध्या वृंदावनला राहतोय. हरिद्वारला 2 वर्ष मी संस्कृतचा अभ्यास केला, आळंदीला 4 वर्ष गुरुवारी साखरे महाराजांकडे अभ्यास केला. म्हणून तर देवाची कृपा झाली की सगळ्या भारतातून मला ऑफर येत आहेत. मी खरं सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. वाचाल तर वाचाल. असं एक पुस्तक आहे कोणाचं तरी, आणि थांबला तो संपला. मरेपर्यंत विद्यार्थी असलं पाहिजे आपण. स्वामी विवेकानंद वॉज ए वन ऑफ ग्रेट स्कॉलर, थिंकर अँड फिलॉसॉफर इन आवर इंडियन हिस्ट्री. स्वामी विवेकानंदाचं एक पुस्तक आहे माइन कॉम्प. माइन म्हणजे माझं, कॉम्प म्हणजे आत्मचरित्र. त्याच्यामध्ये लिहिलंय त्यांनी, मरेपर्यंत माणसानं विद्यार्थी पाहिजे, मरेपर्यंत. थांबले तर मग गेले तुम्ही. चौका लग्न दूर नाहीये म्हणले. आता भस्माचं सांगतो आणि थांबतो मी, कारण मला पुढे कीर्तनाला जायचंय. ऐका, भस्म लावताना सकाळी 6 ते 12 1, 12 ते 6 2, आणि रात्रीचे संध्याकाळचे 6 ते 12 3. किती टाइम झाले सांगा ना, किती टाइम झाले? 3 टाइम झाले. म्हणजेच काय झालं? म्हणजेच 3 चरण झाले. याचाच अर्थ रात्री 12 ते 6 महादेवाची पूजा करायची नाही. केलं तर हरकत नाही, पण कोण करणार आहे रात्री 12 ते 6? मग आपण केव्हा करणार आहे? सकाळी 6 ते कधी? सकाळी 6 ते 12 1, दुपारी 12 ते 6 2, आणि संध्याकाळी 6 ते 12 3. सकाळी याच्याकरता करायची की सकाळी आमचे वारकरी उठलेले असतात. काकडा म्हणतात, उठा उठा प्रभात झाली, चिंत्रासी विठ्ठल माऊली, दीनजरांची सावली, येई धावणी स्मरताची पंढरपूर, जे भीमातटी सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवणी कटी, भेटीसाठी निष्ठ तसे, किरीट कुंडले मंडित, श्रीमुखे अतिसुंदर शोभत गळा, वैजयंती डुल्लत हार, मिरवत तुळशीचा, सुरेख मूर्ती सगुण साळी, कौंठी कौस्तुभ, एकावळी केशर उटी, परिमळ आगळी बुक्का, भाळी विलस तसे, पित पितांबर कसला कटी, अक्षय वीट चरण तळबटी, सकळ सौंदर्य सुखाची पेटी, हृदय संपुष्टी आठवाते, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्क्यात, तैसीच प्रीती करा, भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदत असे. पान नंबर 6, अभंग नंबर 1, वारकरी भजनी मालिका नंबर 3, काकड्याचे 12 अभंग. वारकऱ्याला म्हणणं कंपल्सरी, उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत, उठून या वेगेसी चला जाऊ रावळासी, जळती पातकाच्या राशी काकडा आरती देखील या, उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरणताईचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका, जागे करा रुक्मिणीवरा, देवा आहे निध सोरा, वेगणी बोलवणं करा, दष्ट होईल तयासी, पुढे वाजंत्री वाजत ढोल धमामे गरजते, होते काकडा आरती. पांडुरंग नायाची सिंहनाथ शंख भेर गजर होतो. मला पूर्ण येतं पण म्हणायला वेळ नाही बरं का, टाइम माफ करा मला. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्यांचे गजर करा, वगैरे वगैरे. पान नंबर 7 8. तर महादेवाची पूजा जर का सकाळी 6 ते 12 केली तर महादेवाला भस्म लावायला सांगितलंय, पण त्या भस्मामध्ये केशरी चंदन मिक्स करायला सांगितलंय. कारण सकाळी 6 ते 12 केशरी चंदन लावल्या जातो धर्मशास्त्रात. शब्दाकडे नीट लक्ष द्या. दुपारी 12 ते 6 जर का महादेवाची पूजा करत असाल येत कदाचित, तर पांढऱ्या भस्मामध्ये पिवळं चंदन टाकायला सांगितलंय ताई. आणि संध्याकाळी 6 ते 12 महादेवाची पूजा करत असाल तर पांढरं भस्म लावायला सांगितलंय. बट रिमेंबर वन थिंग, डोंट फॉरगेट इट. याला विसरू नका. नीट ऐका, शब्दाकडे नीट लक्ष द्या. मुद्दाम कॅमेरा लावला. युट्यूबला हिरडपुरीचं प्रवचन पाहायला सापडेल आपल्याला. चॅनल सबस्क्राईब केलं, माझा फायदा नाहीये. फुकटमध्ये तुम्हाला संस्कार भेटत असतील तर करायला हरकत नाही, माझी काही बळजबरी नाहीये. तुम्हाला हे मुद्दाम कॅमेरा इथे लावलाय आज. हिरडपुरीचं प्रवचन तुम्हाला या माझ्या चॅनलवरती पाहायला सापडेल. सकाळी 6 ते 12 का केशरी चंदन लावायचं आहे? कारण की सकाळचा जो वेळ आहे म्हटले हा सिद्धी प्राप्त करण्याचा वेळ आहे. अनिमा महिमा गरिमा वशित्व ईशित्व सकाम्य प्राप्ती आणि प्रकाश, अष्टमहासिद्धी आहे की नाही. या भागवताच्या 11व्या स्कंदात भगवान श्रीकृष्णानं सख्या स्वतःच्या चुलत भावाला सांगितल्या सिद्धी प्राप्त करायचा वेळ सकाळचा आहे म्हटले, आणि केशरी चंदन हे सिद्धी प्राप्त करून देणार आहे. म्हणून पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन टाकावं. दुपारी 12 ते 6 पिवळं चंदन हे वशीकारक आहे. माणसाला अट्रॅक्ट टू अदर सेल्फ, दुसऱ्याला अट्रॅक्ट करतो. लई नादर दिसून राहिलं रे, आहे की नाही. मी जे लाविलं ते नादर दिसून राहिलं ना. अशा पद्धतीनं हे दुपारचा वेळ आहे म्हटलं. आणि संध्याकाळी 6 ते 12 पांढरं भस्म. आता ऐका, लक्षात आलं ना.
पांढऱ्या भस्मामध्ये सकाळी 12च्या आधी केशरी चंदन टाकायचं आहे चमचाभर महादेवाला लावताना, दुपारी 12 ते 6 पिवळं चंदन टाकायचं आहे आणि संध्याकाळी फक्त पांढरं भस्म. इथपर्यंत आलो आपण. पुन्हा भस्म लावताना लक्षात ठेवायचं, महादेवाला कधीही कोरडं भस्म लावायला चालत नाही. शिवमहापुराणाच्या रुद्रसंहितेत स्पष्ट लिहिलं, जाऊन पहा, ग्रंथ उघडा, लक्षात येईल. कारण की कोरडं भस्म मेलेल्या माणसाच्या अंगावर टाकतात. मोठ्या भाजीमध्ये एखादा किडा पडला तर शुद्धी करता कोरडं भस्म वापरायला सांगितलंय आणि स्वतःला अध्यात्मामध्ये अग्रेसर करण्याकरता ओलं भस्म वापरायला सांगितलं. त्याचा मंत्र आहे, मी मनानं सांगत नाही, मंत्र ऐका. हरि ओम मानस्तोके तनये मान आयो मानो गोषुमान अश्वेशुरीश वीरान मानो रुद्रभामितो वदिर हविष्मिंत सदामहे इति हस्त भस्म इति हस्ते भस्म गृहीत्वा जलमिश्रितम कृत्वा. या मंत्रानं डाव्या हातावर पाणी घेऊन ओल्या हातात भस्माचा जो चौकोन आहे तो ओला करा म्हटले. ऋग्वेदात आलेला भस्म ओला करण्याचा मंत्र. आता झालं भस्म ओला. भस्म ओलं झाल्यावर लक्षात ठेवा, आपल्या डाव्या कपाळाकडून आपल्याला उजवीकडे घ्यायचं आहे. या डाव्या भुवळीपासून उजव्या भुवळीच्या पुढे जाता कामा नये. तुम्हाला शास्त्रोक्त भस्म लावायचं आहे तर या 2 बोटांना लावायचं आहे. हे इकडे हे बघा, ईशान सर्व विद्यानाम ईश्वरम सर्वभूतानाम ब्रह्मणाधिपतीर ब्रह्मणोधिपतीर शिवोमे अस्तुम सदा शिवोम. या 2 बोटांनी असं इकडून डावीकडून उजवीकडे आणि उजव्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे असं वर्णन आहे. आणि ज्याला येत नाही त्यानं डोंट टेक अ टेन्शन. टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला वाटतं लईच अवघड सांगू राहिला बाबा, तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ललाटे, ओम नमः शिवाय मुखे, ओम नमः शिवाय कंठे, ओम नमः शिवाय दक्षिणस्कंदे, ओम नमः शिवाय वामस्कंदे, ओम नमः शिवाय हृदये, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्म विलेपयेत. भस्म लावण्याचे 2 फायदे, सायंटिफिक आणि आध्यात्मिक. कारण आध्यात्मिक दृष्ट्या जो भस्म लावतो तो शिवलोकाचा अधिकारी होतो. गुरुचरित्रामध्ये एका कुत्र्याला भस्म लागलं होतं हवनकुंडात पडून, आणि ते कुत्र ते भस्म त्याच्या अंगाला लागलं तर जंगलामध्ये एका माणसाच्या अंगावर जाऊन बसला. मेलेला माणूस मुक्त झाला आणि शिवलोकाला निघून गेला. आध्यात्मिक फायदा, जो भस्म लावतो तो शिवलोकाचा अधिकारी होतो. आणि सायंटिफिक वैज्ञानिक कारण असं आहे, जो भस्म लावतो त्याला कधीही चमडीच्या संबंधी रोग होत नाही, म्हणजे चर्म रोग होत नाही, म्हणजेच नागीण होत नाही, म्हणजेच वारुळ होत नाही, म्हणजेच अंगावर फोड येत नाही. हे त्याचं वैज्ञानिक कारण आहे, लक्षात घ्या. भस्म लावण्याचं वैज्ञानिक कारण काय आहे? नागिन झाल्यावर कसं ओरडतात लोक माहिती आहे, ज्याला झाली असेल त्याला डेंजर असतं म्हटले ते नागिन. वारुळ म्हणल्यावर पाठीमागं 7-7 वारुळ येतात. खूप अवघड आहे. तर आपल्या इथे महापवित्र असं भागवत चालू होतं. मी काही विशिष्ट वक्ता म्हणून इथे आलो नाही. गावातल्या लोकांनी, कमिटीने मला इथे बोलवलं आणि आनंदाला पारावार नाही. तुमचं नियोजनही फार सुंदर आहे. हे मी माझं परम भाग्य समजतो. अनेक जन्माचं माझं पुण्य मी समजतो. भाग्याची या भडसे उद्यमाचेनी मिसे मग समृद्धी जात आपेसे घररी घे. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारम नाशम विदाय हि तदोदयते. श्रीमद भागवत अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 76 आणि 75. उजळले भाग्य आता उगी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हृदय पेटी करून पोटी साठव तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर. हे माझं परम भाग्य आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, मला इथे येण्याचा योग आला. महाकुंभ मेळा चालू आहे. प्र म्हणजे प्रथम आणि याग म्हणजे पहिला यज्ञ. जगामध्ये विश्वामध्ये धर्मशास्त्रामध्ये पहिला यज्ञ ज्या प्रयागावर झाला होता तिथे कुंभमेळा चालू आहे. तिथे आपण जरूर गेलं पाहिजे. ज्याला जाण्याचं सामर्थ्य शक्ती नाही आहे त्यानं कमीत कमी दुसऱ्यानं जे आणलेलं पाणी आहे ते पाणी गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती गंगा यमुना नदीचं स्मरण करून ते पाणी आपल्या आंघोळीच्या बकेटमध्ये घ्यावं आणि आंघोळ करावं, तरी त्यांना फळ भेटणार आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित असेल. सर्वांनी पाठीमागे माझ्या एक श्लोक म्हणायचा आहे आणि त्यानंतर मी इथे पूर्णविराम देणार आहे. सर्वांनी हात जोडून बसा. भा प्रकाशे म्हणा सर्वजण. चिदानंदे गतीर शास्त्र अलौकिकी वरिष्ठम
सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे भाप्रकाशे चिदानंदे गतीर शास्त्र अलौकिकी वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन स्तं नमामि हरिं परम हरये नमः हरये नमः हरये नमः। झालेली प्रवचन रूपी सेवा माझं आजोळ, माझ्या आजोबाचं गाव, माझ्या आजीचं गाव, माझ्या मामाचं गाव, माझी सासरवाडी, आईचं माहेर, पत्नीचं माहेर, तुम्ही सगळे मामा, तुम्ही सगळ्या बहिणी यांच्या चरणामध्ये, हिरण्येश्वर भगवंताच्या चरणामध्ये वृद्ध गोदाजीला म्हणलेलं आहे, सगळ्यात आधीची वृद्ध आहे म्हटले म्हणून हिची परिक्रमा पूर्ण होते आणि नर्मदेची परिक्रमा पूर्ण होते। झालेली ही अर्धा तासाची सेवा वाणीचे दोष जर का एखादे काही शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल तर बोलिलो लेकुरे वेडू वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, माझ्या वाणीचे दोष समजून काढून टाकून जे काही तुम्हाला आवडलं असेल ते तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवा। विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय।